नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन 2025च्या या अपडेटमध्ये आहे। ITI अर्ज पुन्हा सुरू केलेले आहेत। ITI प्रवेश अर्ज भरणे पुन्हा सुरू झालेलं आहे। तर आनंदाची बातमी आहे, कारण बरेच विद्यार्थ्यांना अर्ज भरणे राहून गेलेले होते, याबद्दल चौकशी केली जात होती। त्यामुळे स्पॉट ॲडमिशनसाठी नवीन वेळापत्रक आजच DVTने दिलेलं आहे। तर यानुसार तुम्हाला अद्याप जर ॲडमिशन मिळाले नसेल, यापूर्वी अर्ज भरलेला असेल, त्यांना सुद्धा संधी असणार आहे, आणि जे नवीन अर्ज भरणार आहेत त्यांना सुद्धा संधी असणार आहे, कारण अजून 24,600 जागा पूर्ण महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत। तर या डिटेल्सकडे जाऊ। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला रोजच्या अपडेट मिळत जातील। आणि नवीन अपडेटसाठी तुम्ही रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जातील। मित्रांनो, DVT म्हणजेच ITIचा जो ॲडमिशन चार्ट जर बघितला तर यावर्षी 2025 यामध्ये एकूण 1,50,448 जागा टोटल इनटेक आपण त्याला म्हणतो। यावर्षीचं ॲडमिशन हे 1,50,448 एवढं दिसतं आहे, आणि त्याच्यापैकी 1,25,848 एवढं कंप्लीट झाले आहे, म्हणजे साधारण 24,600 जागा अद्याप रिक्त आहेत। प्रत्येक रिजन वाईज तुम्हाला रिक्त दिसणार आहेत। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप ॲडमिशन मिळालेलं नाही, फॉर्म भरले आहेत परंतु ॲडमिशन मिळालेलं नाही, त्यांच्यासाठी संधी पुन्हा एकदा दिलेली आहे, कारण ॲडमिशनचं नवीन वेळापत्रक आजच या ठिकाणी अपडेट केलेलं आहे। तर बरेच विद्यार्थी चौकशी करून जात होते, त्यांना शाश्वती दिली होती की ॲडमिशनचं वेळापत्रक येणार आहे। तसं यामध्ये DVTने या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे। सुधारित वेळापत्रक बघाल तर यामध्ये नव्याने ऑनलाईन अर्ज करणे आणि तो कन्फर्म करणे, फी भरणे वगैरे याच्यासाठी उद्यापासून म्हणजे 12 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर एवढा कालावधी बऱ्यापैकी दिलेला आहे, म्हणजे 8 दिवसाचा कालावधी तुम्हाला मिळून जाईल। तर 8 दिवसामध्ये आता अर्ज भरायला जास्त वेळ लागत नाही, एक 10 ते 15 मिनिटात तुमचा अर्ज भरून होतो। त्यामुळे 12 तारीखपासून 20 तारीखच्या आतमध्ये तुम्ही अर्ज भरून घ्या। आता ज्यांनी याच्यापूर्वी अर्ज भरले असतील त्यांनी परत भरायची गरज नाही। फक्त ज्यांनी कोणतेही अर्ज भरले नाही, इथे काय म्हटलेलं आहे बघा, विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेले, म्हणजे ज्यांनी अद्याप अर्जच भरला नाही त्यांच्यासाठी ही संधी दिलेली आहे। आता त्यानंतर बघाल तर जे अर्ज नवीन भरतील आणि जुने अर्ज, पूर्वी नव्याने भरलेले अर्ज आणि यापूर्वी भरलेले पहिल्या दिवसापासून जे अर्ज भरलेले आहेत, त्या सगळ्यांची एकत्रित मेरिट लिस्ट ही 21 सप्टेंबरला 11 वाजता जाहीर होणार आहे। प्रत्येकाला मेसेजसुद्धा जाईल, कारण तुमचं नवीन अर्ज भरल्यांची गुणवत्ता आणि तुमची गुणवत्ता यांची कॉमन मेरिट लिस्ट इथे तुम्हाला दिसून जाईल। त्यानंतर आता यांनाच लगेच ॲडमिशन सुरू होणार आहे, ते 21-22 सप्टेंबर, म्हणजे 21 सप्टेंबरपासूनच ॲडमिशन हे। आता इथे काय म्हटलं आहे, सर्व शासकीय खाजगी रिक्त जागा संस्थात्रीय सपोजिशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध राहतील, म्हणजे 21 सप्टेंबरपासून तुम्हाला ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस असणार आहेत। जिकडे जिकडे जागा रिक्त आहेत त्याचा व्हिडिओज बरेच अपलोड केले आहेत, कशाप्रकारे चेक करायच्या। तर यामध्ये 21 तारीखपासून 30 तारीखपर्यंत रोज साधारण स्पॉट ॲडमिशन 8 ते 12 मध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे। त्यामुळे तुम्ही ॲक्टिव्ह राहा, या ॲक्टिव्हपणाचा फायदा घ्या, म्हणजेच तुम्हाला 30 तारीख म्हणजे 21 ते 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला ॲडमिशन 100% मिळून जाईल। कारण जागा बऱ्यापैकी रिक्त आहेत, कशा बघायच्या, व्हेकंट सीट कशा बघायच्या याच्याबद्दल आपण बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत। ITI संबंधी बरेच व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करत असतो। अप्रेंटिसचा फायदा काय आहे, त्यानंतर कोणकोणत्या अप्रेंटिस कशा मिळवायच्या, अप्रेंटिसची काही स्कॉलरशिप असते, ITIला स्कॉलरशिप असते, याच्याबद्दल सुद्धा आपण बऱ्यापैकी व्हिडिओ बनवलेले आहेत। त्याचबरोबर स्पॉट ॲडमिशन जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेकंट सीट कशा बघायच्या त्याचे सुद्धा व्हिडिओज अपलोड केले, लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल। तर या संधीचा फायदा घ्या, पुन्हा एकदा अर्ज सुरू केलेले आहेत, म्हणजेच तुम्हाला व्हेकंट सीट बघून त्या ठिकाणी स्पॉट ॲडमिशनला हजर राहायचं आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। धन्यवाद।